नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण स्वस्तिक कशी करायची ती शिकणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पिवळे मणी, लाल मणी, पांढरे मणी आणि लाल मणी। पांढरे, पिवळे आणि लाल हे तीन मणी आपल्याला लागणार आहे। तंबूस धागा, सुई, कात्री हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग सुरू करू। त्यासाठी आता आधी आपल्याला घ्यायचे आहे 4 लाल मणी। आणि ह्या पाठीमागून पूर्ण मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची। असा चौकोन बनवायचा। आता आपल्याला त्याच्या शेजारीच एक चौकोन बनवायचा। त्यासाठी परत 4 मणी नाही 3 लाल मणी घ्यायची। तीन लाल मणी घ्यायचे आणि ज्या मण्यातून धागा आला आहे त्याच मण्यातून धागा असा काढून घ्यायचा। आता आपल्याला अशा 2-2ची लाईन करायची। आता आपल्याला ह्या मण्यात यायचं आहे, त्यासाठी आपण हा धागा असा टाकून घ्यायचा। आता आपल्याला एक लाल, एक पांढरा आणि एक लाल असे 3 मणी घ्यायचे। एक लाल, एक पांढरा आणि ह्याच मण्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची। आणि आता आपल्याला ह्या मण्यात यायचं आहे, त्यासाठी आपल्याला 1, 2, 3 आणि 4 एक लाल, एक पांढरा, परत एक लाल आणि दुसरा लाल अशा 4 मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची फिरून। अशी आता आपल्याला इथे आता ऑलरेडी 2 लाल मणी आहेत। आपल्याला आता एक लाल आणि एक पांढरा असे 2च मणी ओवायचे। एक लाल आणि एक पांढरा, हे 2 लाल आहे त्यासाठी आता एक लाल आणि एक पांढरा आणि या वरच्या लाल मण्यातून खालच्या लाल मण्यापर्यंत अशी सुई काढून घ्यायची। आता परत ह्या पांढऱ्या मण्यापर्यंत यायचं, त्यासाठी आपल्याला असं फिरून यावं लागेल। आता परत 3 पांढरे मणी घ्या आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची। आणि आपल्याला आता वरच्या पांढऱ्या मण्यात सुई टाकायची अशी वरती। आणि आता 2 पांढरे मणी आहेत, आता आपल्याला 2च, 1 आणि 2 पांढरे मणी आहेत। आता फक्त 2 पांढरे मणी ओवून हा खालचा पांढरा मणी सुई काढून घ्यायची आणि ह्या वरच्या पांढऱ्या मण्यात सुई अशी काढून पुढच्या पांढऱ्या मण्यात टाकायची। असे आपण इथून असं फिरून आलो। आता आपल्याला 3 पांढरे मणी घ्यायचे आणि ह्याच मण्यातून सुई आपल्याशी टाकून काढून घ्यायची। आता आपल्याला फिरून ह्या मण्यापर्यंत यायचं, म्हणून मगासारखंच 1, 2, 3, 4 ह्या 4 पांढऱ्या मण्यातून आपल्याला इथे यायचं। म्हणून मग आता मी ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई टाकते आधी आणि मग ह्या आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी बाहेर काढून घेते। आता 2 पांढरे मणी ओवायचे आणि या वरचा पांढरा आणि खालचा पांढरा या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी खाली काढून घ्यायची। आणि आता आपल्याला वरती यायचे, त्यासाठी परत असं फिरून यायचे। ह्या 1 आणि 2 पांढरे असं आपल्याला आता पांढऱ्याचे 4 करायचे। हे 2 लाल झाले, हे 2 पांढरे झाले, असे अजून 2 पांढरे करायचे पुढे।
आता वरच्या पांढऱ्या मण्यातून आणि आता परत ह्या पांढऱ्या मण्यात सुई घालू. आता परत 3 पांढरे मणी घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता परत आपलं इथे यायचे 1 2 3 4 हे 4 पांढऱ्या मण्यातून. आता आधी मी 2 मण्यातून काढली आणि आता परत 2 मण्यातून सुई काढून घ्यायची. आता अजून 2 मणी ओवायचे आणि ह्या दोऱ्यात इथून हा मधला पांढरा मणी आणि हा पांढरा मणी ह्या 2 पांढऱ्या मणीतून आपल्याला सुई अशी काढून घ्यायची. आता आपल्याला आता हे असं झालं. आता आपल्याला आडवं काम करायचं असं. इथून आता आपल्याला सरळ पुढे न जाता आता हे 6 झाले. 1 2 3 4 5 6. आता इकडं आपल्याला टर्न घ्यायचं. आता आपल्याला इकडून करायचं काम. आता 3 पांढरे मणी होऊ दे. आणि ह्याच मण्यातून आपण सुई अशी काढून घेतली. आता आपलं इथे यायचं. त्यासाठी आपल्याला पूर्ण 1 2 3 4 ह्या 4ही मण्यातून फिरून यायचं आहे. ही 2 मणी आणि हा एक आणि हा दुसरा मणी असं. आता परत 2 पांढरी मणी घ्यायची आणि हा मधला पांढरा आणि हा या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि आता आपलं वर यायचं. त्यासाठी 1 आणि हा दुसरा या 2 मण्यातून आपल्याला सुई अशी काढून धागा ओढून घ्यायचा. आता आपल्याला हे असं चौकोनमधलं बनवायचं. त्यासाठी आता आपल्याला काय केलं आहे. आता आधी आपल्याला घ्यायचं आहे 1 लाल मणी, 2 लाल मणी घ्यायचे, 1 पांढरा मणी, 2 लाल आणि 1 पांढरा असे 3 मणी घेऊन 2 लाल 1 पांढरा असे 3 मणी घेऊन ह्या पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि या लाल मण्यात सुई अशी काढून घ्यायची. आता आपण 1 लाल आणि 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा असे 2 मणी होऊन हा पांढरा आणि हा लाल या 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या लाल मण्यामध्ये सुई अशी पुढे घ्यायची. आता आपल्याला इथे करायचं. आता त्याच्यासाठी आपल्याला 1 लाल आणि 2 पिवळे, 1 लाल आणि 2 पिवळे आणि ह्या लाल मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची आणि आपल्याला आता फिरून इथे यायचं. आणि 1 लाल 2 पिवळे आणि हा 1 लाल अशा 4 मण्यातून आपल्याला सुई अशी फिरून घ्यायची. 1 लाल 1 पिवळा आणि हा पिवळा आणि हा 1 लाल अशा 4 मण्यातून आपल्याला सुई अशी फिरून घ्यायची. आता आपल्याला 1 लाल आणि 1च पिवळा, 1 लाल आणि 1 पिवळा असं 2 मणी घेऊन हा पिवळा आणि हा लाल या 2 मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि हा लाल आणि हा पिवळा या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी परत फिरून घ्यायची. आता 1 पिवळा आणि 2 लाल
एक पिवळा आणि 2 लाल असे 3 मणी घ्यायचे आणि ह्या पिवळ्या मण्यातूनच सुई अशी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आणि ह्या पिवळ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला 2 लाल मणी, 2 लाल आणि हा पिवळा आणि हा पिवळा, ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि परत ह्या लाल मण्यात सुई पुढे घ्यायची. आता 2 पांढरे आणि 1 लाल. आता आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल असे 2 मणी घेऊन 3 मणी घेऊन ह्याच लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता हे 2 पांढरे 1 लाल 1 लाल असे हे 4 मण्यातून सुई आपल्याला फिरवून आणायची. 2 पांढरे आणि हा 1 लाल आणि हा दुसरा लाल अशी आपण सुई फिरवून आणली. आता 2 पांढरे मणी ओवायचे आणि हा लाल आणि हा लाल ह्या 2 लाल मण्यातून सुई आपल्याला अशी खालून खाली काढायची. आणि आता परत वर जाण्यासाठी हा पांढरा आणि हा पांढरा 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला हे असं बनवायचं इकडे. त्यासाठी आता परत 3 पांढरे आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि वरच्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढायची. आता परत 2 पांढरे मणी घ्यायचे आणि हा पांढरा आणि हा 1 पांढरा या 2 पांढऱ्या मण्यातून आधी खालच्या पांढऱ्या मण्यातून टाकायची आणि मग वरच्या पांढऱ्या मण्यातून अशी सुई आपल्याला काढून घ्यायची. आणि आता ह्या पांढऱ्या मण्यात घ्यायची. आता परत 3 पांढरे घ्यायचे, 3 पांढरे आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला फिरून इथे यायचे म्हणून 1 2 3 4 या 4 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी आणि या 4 पांढऱ्यामध्ये सुई अशी फिरून घेतली. आता आपल्याला 2 पांढरे मणी ओवायचे आणि हा मधला पांढरा आणि हा पांढरा या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि हा 1 आणि हा 1 या 2 पांढऱ्या मण्यातून आपल्याला सुई आता परत वरती घ्यायची. आता परत 3 पांढरे मणी ओवायचे, 3 पांढरे आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि हा वरचा पांढरा हा त्याच्यातून सुई आपल्याला अशी वर काढून घ्यायची अशी. आता 2 पांढरे, पहिल्यांदा 3 नंतर 2 आणि हा पांढरा खालचा आणि मग हा मधला अशा 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपली अशी पट्टी झाली. आता आपल्याला इकडची ही अशी झाली अशी आपण इकडच्या साईडने पट्टी करायची. मग आपण हा धागा आता इकडे घेऊ. आता त्यासाठी इकडं न येता आधी ह्या साईडला टाकायचा. आता मग त्यासाठी हा मणी आणि हा दुसरा मणी विरुद्ध साईड, इकडची साईड झाली अशी, तशी आता आपल्याला इकडची साईड बनवायची. म्हणून आता मी
हे बघा, हे 4 करून घेतले. 1 2 3 4 असे पांढऱ्याची 4 4चे चौकोन करून घेतले. असे 4 झाले पाहिजे टोटल. कसे इकडून 4 1 2 3 4 तसे 1 2 3 4 असे सेम करून घ्यायचे. आता मी इकडच्या साईडने काम करतो. इकडून मणी घेतला आता धोका. मग त्यासाठी आता परत 3 पांढरे आणि ह्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि ह्या मण्यात अशी वरती घ्यायची. अशी इथं आलो आपण. आता इकडं न जाता इथे यायचे म्हणजे मधला मध्ये असा धागा दिसत नाही. आता 2 पांढरे घ्यायचे. 2 पांढरे आणि हा पांढरा आणि ह्या पांढरा, ह्या 2 पांढऱ्या मण्यातून आपण सुई अशी काढून घेणार आहोत. हे असं. आता आपण इकडं आलो. आता आपण हे 2 2चेच करतोय इकडं. आता 1 2 3 झाले. आता आपण एक चौकोन करायचा अजून. 1 परत 3 पांढरे मणी ओवायचे आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि आता आपला धागा फिरून इथे यायचं आहे. 1 2 3 4 ह्या 4 मण्यातून धागा असा फिरवून घ्यायचा. आता आपल्याला 1 2 3 आणि 4 असे इथून असे फिरून इथे यायचे या मण्यापर्यंत. आता आपल्याला 2 पांढरे मणी ओवायचे. 2 आणि हा पांढरा आणि हा पांढरा, ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि आता आपल्याला वरती यायचे. त्यासाठी आपल्याला हा एक आणि हा दुसरा असे 2 मण्यातून सुई आता काढून घेतली. आता हे 4 झाले. 1 2 3 4 तसं झाले. 1 2 3 4. आता आपल्याला लाल करायचं. इथं कसं लाल आहे तसे इथे लाल मणी वापरायचे. त्यासाठी तीन लाल घ्यायचे. 3 लाल आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि ह्या वरच्या लाल, वरचा म्हणजे मधला, या लाल मण्यातून सुई आपल्याला अशी वरती घ्यायची. अशी वर आली पाहिजे. आता आपल्याला 2 लाल घ्यायची. 1 आणि 2 लाल मणी घेऊन हा पांढरा आणि हा लाल या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि ह्या पुढच्या लाल मण्यातून सुई अशी पुढे न्यायची. नंतर परत 3 लाल घ्यायचे. आता 3 लाल घ्यायचे आणि ह्याच लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि 1 2 3 4 आता 4 मण्यातून फिरवून सुई अशी परत खाली घेऊन यायची. अशी आणि परत 2 लाल मणी ओवायचे. 1 आणि 2 आणि हा लाल मणी आणि हा, हे मधले 2 लाल मणी, हा कडेचं सोडून द्यायचे दोन्ही. हे मधले 2 लाल मणी सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. हे आपलं असं अर्धी स्वस्तिक पूर्ण झाली. आता आपलं इकडं इकडं आणि इकडे इकडे असं करायचे. त्यासाठी आपण धागा इथे आणायचा. आता इथपर्यंत धागा जर असेल तर घेऊन या, नाही तर इथून नवीन सुरू करा धागा नसेल तर. आता मीही फिरून आणते, तुम्ही इथपर्यंत या, मग पुढचं सांगते मी कसं करा. आता मी धागा फिरवून इथं आणलेला आहे. या 2 लाल मणीचे इथे धागा घेऊन आले. आता आपण इथून सुरुवात करू. त्यासाठी आता आपण मधून धागा आला आहे माझा या दोन्ही लालच्या मध्ये.
म्हणून आता आधी मी एक लाल 2 पांढरे, एक लाल आणि 2 पांढरे असे 3 मणी होऊन ह्या लाल मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि ह्या लाल मण्यातून सुई अशी आपल्याला परत वर करायची वरती. आता हे 2 लाल मणी आहे आपल्याकडे आता ऑलरेडी. आता आपल्याकडे आता 2 पांढरे घ्यायचे, एक आणि हा लाल आणि हा लाल, या 2 लाल मण्यातून धागा असा काढून घ्यायचा आणि ह्या पांढऱ्या मण्यात सुई अशी काढून घ्यायची. आता आपण 3 पांढरे घेऊ, 3 पांढरे आणि हा पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची अशी. आणि आता आपल्याला 1 2 3 4 मग अशी जर सांगितलं तसं असे फिरून ह्या इथलच्या मण्यापर्यंत यायचं. तसंच आपल्याला फिरून यावं लागेल. 2 पांढरे मणी आणि हे 2 पांढरे असे या मण्यात आला आपण त्यांच्या. आता परत 2 पांढरे व्हायचे आणि हा मधला हा सोडून द्यायचा, हा मधला आणि हे 2 मधल्यामध्ये पांढऱ्या मण्यांमध्ये सुई अशी काढून घ्यायची आणि आपल्याला आता वरती यायचं. त्यासाठी हा एक पांढरा आणि हा एक पांढरा, या 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी वर काढून घ्यायची. आता परत 3 पांढरे व्हायचे, 3 पांढरे होऊन ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि अशी वरच्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढायची. आता आपल्याला हे 2 पांढरे आहे मधले 2, आता 2 पांढरे व्हायचे आणि 2 पांढरे घ्यायचे आणि हा सोडून द्यायचा कडेचा, हा मधला आणि हा 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि आपल्याला आता ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढायची. आता परत 3 पांढरे होऊन ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि 1 2 3 4 या 4ही मण्यातून सुई अशी फिरून घ्यायची आणि धागा असा ओढून घ्यायचा. आता परत 2 पांढरे, 2 आणि हे 2 मधली पांढऱ्या मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची. आता आपण 1 2 3 4 हे 4 झाले. आता आपल्याला इकडं वळायचे, त्यासाठी आपण धागा असा फिरवून आणू, कोणत्याही साईडने फिरवा, वरून असा फिरवत आणा किंवा खालून फिरवत आणा, कसा पण, फक्त धागामध्ये दिसणार नाही असा प्रत्येक मण्यातून धागा टाकत आणायचा. हे असा फिरून आणला इथे. आता आपल्याला इकडं फिरायचं, त्यासाठी आपल्याला आता ह्या मण्यांवर काम करता येते. 3 पांढरी मणी घ्यायची, 3 पांढरे आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची आणि आता परत फिरून घ्यायची मणी. 1 2 3 आणि 4 अशी फिरवायची. आता आपली परत 2 पांढरे घ्यायचे, 1 आणि 2 आणि
हा पांढरा आणि हा पांढरा, ह्या दोन पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता आपल्या वरती यायचं, त्यासाठी हा एक पांढरा आणि हा दुसरा, अशा दोन पांढऱ्या मण्यातून सुई आपण आता इथून वर आलो. आता परत 3 पांढरे घ्यायचे, 3 आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घेऊन ह्या वरच्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी वरच्या दिशेला आपल्याला अशी वर काढायची. परत 2 पांढरे, 1 2 आणि हा पांढरा आणि हा पांढरा, खालचा पांढरा आणि हा वरचा पांढरा, अशा 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी वर टाकायची आणि पुढचा पांढरा, अशा 3 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घेतली. आता आपण 1 2 3 4 पांढऱ्याची 4ची झाली पट्टी. आता आपल्याला लाल मणी घ्यायची. आता 3 लाल मणी घ्यायची, 3 लाल आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला इकडच्या पांढऱ्या मण्यावर यायचं, त्यासाठी हा 1 2 3, हे 3 लाल आणि हा पांढरा, अशा 4 मण्यातून आपल्याला असं फिरून खाली यायचं. असं. आणि आता 2 लाल घ्यायचे, आणि हा लाल आणि हा पांढरा, ह्या 2 मण्यातून आपल्याला सुई अशी काढून घ्यायची. आता वरती यायचं आपल्याला, आणि हा एक लाल आणि हा एक लाल, अशा 2 मण्यातून आपण सुई वरती गेली. आता आपल्याला परत 3 लाल, 3 लाल आणि ह्याच लाल मण्यातून आपण सुई अशी काढून घ्यायची. आणि हा वरचा लाल, सुई अशी वर काढून घ्यायची. आता 2 लाल, 2 लाल, आता हा एक लाल आणि हा लाल, या 2 लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला हे झालं पूर्ण. आता इकडे जायचं. आता त्यासाठी आपल्याला पूर्ण इथून असं फिरून 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 ह्या लाल मण्यावर यायचं. त्यासाठी आता हा धागा सगळीकडून मी फिरवून घेते. आता आपण ह्या लाल मण्यात आलो, पूर्ण असं फिरून इथे आलो लाल मण्यात. आता आपण आता मध्ये आले मी, ह्या दोन्हीच्या लालच्या मध्ये आल्यामुळं एक लाल 2 पांढरे, मगासारखं एक लाल आणि 2 पांढरे, जसं आपण इकडून केलं तसं इकडून काढायचं. आणि ह्याच लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि हा वरचा लाल मण्यातून सुई अशी वर घ्यायची. आता हे 2 लाल आहे. आता परत 2 पांढरे घ्यायचे. आणि हा लाल आणि हा लाल, हे 2 लाल मण्यातून आपण सुई अशी काढून ह्या पांढऱ्या मण्यातून घ्यायची. आता परत 3 पांढरे मणी ओवायचे. आणि ह्याच पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आणि 1 2 3 4, हे 4ही मण्यातून फिरवून आपल्याला अशी सुई अशी खाली घ्यायची, आणायची इकडच्या बाजू. आता आपण 2 पांढरे ओवायचे. आणि हा मधला पांढरा आणि हा पांढरा, ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता वरती यायचं. सेम स्टेप आहे, जसं मग दाखवली तसंच. आता 3 पांढरे घ्यायची.
3 आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि ह्या वरच्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी वर घ्यायची. आता 2 पांढरे घ्यायचे. आणि हा पांढरा आणि ह्या पांढऱ्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. परत ह्या पांढऱ्या मण्यातून आणायची. तीन पांढरे घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून पुढचे 1 2 3 4 अशा 4 मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आणि परत 2 पांढरे वळायचे. 1 आणि 2 आणि आता आपण 1 2 3 4 मगासारखं झालं. आता आपलं इकडे करायचं. तर आपण असा हा धागा फिरून घ्यायचा. माझा धागा संपला आहे. मी दुसरा घेते. तुम्ही इकडे जसं दाखवलं तसंच करा. इकडचं जसं करून घेतलं त्याच साईडनी मी इकडचंही करून घेतलं आहे. आता अशी माझी स्वस्तिक तयार झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.